अगदी भगवंताची मूर्ती, माझ्या महादेवाची मूर्ती समजून तुमच्या समोर नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल ज्या भगवंताने तुम्हा मला या देहाला जन्माला घातलंय, या देहाचं कर्तव्य एकच आहे, पण आम्ही नाना कर्तव्यामध्ये जातोय. कर्तव्य एकच आहे की त्या परमानंद सुखाची प्राप्तीपर्यंत आम्हाला जायचंय, त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय. आणि हे तुम्हाला चांगलं माहितीये. कसं होतं कळतंय पण वळत नाही. म्हणजे तुमच्याकडे नाही काही म्हण आहे वाटतं, आम्हाला वाटलं आमच्याच भागात आहे. कळतं पण वळत नाही. कळतं काय, आम्हाला काय करावं त्या देवापर्यंत पोहोचण्याकरता. आपल्याला वाटतं की बाबा त्या देवाला जर आम्ही पूजन केलं, त्या देवाला पाण्यात ठेवलं, त्या देवाला 11 नारळाचं तोरण वाहिलं किंवा 2 अगरबत्ती किंवा एखादं फूल घेऊन गेलं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा तो आहे. नाही, त्या भगवंताला बरोबर कळतं तुमच्याकडं काय घ्यावं, कारण तो 2 अगरबत्त्याला भुलणारा नव्हे, तो 11 नारळाला भुलणारा नव्हे. नारळाला भुलणारे आपणच, तो नाही भुलत. नारळ नाही मिळाला की ताटणारी बरीच आहे. कळतंय ना? नारळाला भुलणारे आपण आहे, तो भगवंत नारळाला कधीच भुलत नाही. तुम्ही काहीही त्याला वशीला लावा, पण त्याला जे घ्यायचंय तोच घेतो. पण तुम्हाला समजत नाही काय करावं, तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही एकादशी करतोय. आज दिवसभर तुमच्या प्रत्येकाचे उपवास असतील, आहेत ना? पण उपवासाला आम्ही त्या भगवंताजवळ वास करायच्या आधी पाठीवर खाऊन घेतो. आणि काय काय खाता त्याच्या पदार्थाचा काय उल्लेख जर करायला गेले तर अख्खं कीर्तन अपूर्ण पडेल. त्याच्यामुळे मी त्या पदार्थाचा काही उल्लेख करणार नाही. पण इतकं खातो आणि उपवास आहे म्हणतो. आम्ही उपवास धरतो, महाशिवरात्री धरतोय, आषाढी करतोय, वारी करतोय, सप्ते करतोय, सगळं काही करतोय. हे सगळं जे काही करतोय ते फक्त कशा करता करतोय याचं फक्त मला उत्तर द्या. बोला ना. हा नाही, ते संसाराच्या सुखाचं तर काही सांगूच नका तुम्ही. फक्त मला सांगा, हे सगळं तो देव मिळावा म्हणून करतोय का देव कळावा म्हणून करतोय? देव कळाला पाहिजे. बाबा कळाला का? मग कळला, क्या बात है. एकटेच बाबा इथं असे आहेत की देव कळालाय. असू द्या, बघूया आता कसा कळतोय. तुमच्या सगळ्यांचं मत बाबा बरोबर आहे का तुम्ही जरा वेगळे आहात? मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. हे सगळं चाललंय, हे देव मिळावा म्हणून चाललंय का ते देवाचा परिचय व्हावा म्हणून चाललंय? मिळावा म्हणून. बर, ऐका. महाभारताचं युद्ध ठरलं आणि महाभारताच्या युद्धामध्ये 2 मंडळी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्याकरता गेली. ते 2 मंडळी म्हणजे एक म्हणजे अर्जुन आणि दुसरे म्हणजे दुर्योधन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्याकरता गेले. पण मदत मागत असताना तर जायचंय आपल्याला भगवंताजवळ, पण जाताना सुद्धा दुसरा हाच आहे अर्जुनाचा. त्यांनी अर्जुनाला जाताना पाहिल्या कडक आपला वेग वाढवला आणि पटकन पळत जाऊन माझ्या भगवंताच्या शेजारी उशाला जाऊन बसले. कारण देव झोपले होते. देव झोपलाय म्हटल्यानंतर आपण काही दिसू शकत नाही, पण पहिल्यांदा दिसावा अशी इच्छा मनामध्ये दुर्योधनाच्या निर्माण झाली. आणि ती इच्छा मनामध्ये घेऊन पायाजवळ बसायच्या आधी डोक्याजवळ बसले दुर्योधन आणि पाठीमागून डुलत अर्जुन आले आणि त्यांनी उरलेली जागा म्हणजे पायाजवळची निवडली. भगवंत परमात्मा 15-20 मिनिटं झोपल्यानंतर त्यांची झोप पूर्ण झाल्यानंतर देवाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्या भगवंत परमात्म्याला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात पहिल्यांदा कोण दिसलं बरं? तुम्ही होते का त्यावेळेला? तुम्हाला कसं माहित? साहजिकच आहे. दृष्टांत नाही, पायातली गोष्ट आधी दिसते आणि मग डोक्यावर बसलेलं दिसतं. कधीही प्रयत्न करा डोक्यावरचं बघायला, सगळं वरचं दिसेल पण डोक्यावरचं काहीच दिसणार नाही. म्हणून डोक्यावरचं नाही दिसलं
अर्जुन दिसला आणि त्या अर्जुनाला प्रश्न केला माझ्या भगवंताने डोळे उघडल्यानंतर, काय रे बाबा अर्जुना, केव्हा आलास? तसा पाठीमागून आवाज आला, ओय मी आलोय आधी. कोण? कोण? दुर्योधन नाही, मी. हा मी भल्या भल्यांचा घात करतो. हा मी साधा नाही, नको त्याला नको तिथं अडवतो. हा मी. अरे नको त्याला गर्व होतोय. काय होतं माहितीये का या मीपणामुळं? असं चढतं वर आणि जोरात आपटतं खाली, म्हणजे डोक्यावर घेणार आणि परत जोरात आपटून टाकणार असा हा मी. एक हाड शिल्लक राहत नाही, सगळं खिळखिळी होतं. काहीच करू शकत नाही, जागेवर बसायला लागतो. हा मी साधा नाही. माझ्या भगवंत परमात्म्यानं पाठीमागं मान केली आणि विचारलं, दुर्योधनराव केव्हा आला? आत्ताच आलोय. अर्जुनाचा पहिल्यांदा मी आलोय. बरं काय हवंय आपल्याला? कुणाला प्रश्न केला? दुर्योधनाला. देवानं प्रश्न केला काय हवंय आपल्याला, तसा उलट प्रश्न केला दुर्योधनानं, काय आहे तुझ्याकडं? अरे हा संपूर्ण सर्व सत्ताधीश असणारा भगवंत परमात्मा, त्याला उलटा प्रश्न करणारा हा दुर्योधन. या दुर्योधनाला कळालं नाही देवाकडे काय आहे की नाही. त्या देवाला प्रश्न करतोय, काय नाही माझ्या देवाकडं? बघा ना, आणि संपूर्ण चराचर सृष्टी ज्याच्या सत्तेशिवाय चालत नाही असा असणारा भगवंत, त्याला विचारतोय काय आहे तुझ्याकडं? ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय जर तुम्ही उघडला असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. देवाची सत्ता ऐका. तुझी आसते वेदाची बोले
आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे पंचमहाभूत ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. अरे झाडाचं पानही हलत नाही ज्याच्या सत्तेशिवाय. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. अरे राहिली अहंता मग कोठे. अहंकार कशाचा करावा येतंय का लक्षात. अरे त्या भगवंताचं अस्तित्व तुम्ही आम्ही मान्य केलंच पाहिजे. आम्हाला नको त्याचा अहंकार येतोय. सहज एखाद्यानं म्हणजे म्हणजे त्याच्या कोणीतरी आज्या पंजानं जागा घेतलेली असते आणि कधीच न आलेला पाहुणा दारात आला की त्याला म्हणायचं चला ना आमची जागा गावतो. अरे तुझी जागा तू कधी तयार केलीस. तुझी जागा तर कुठे आहे. गावाच्या बाहेर 3.5 हात जागा फक्त तुला लागते. तुझी जागा काय त्याचीही जागा तेवढीच आहे आणि तू अहंकारामधून त्याला घेऊन जातोयस. बरं गेला छाती ठोकपणे सांगतोय या बंदापासून पुढच्या बंदापर्यंत सगळी कोणाची अपठ्याची. हा डिक्शनरीतला शब्द आहे अगदी फेमस. माझी नाही पठ्या पठ्या त्याशिवाय तो अहंकार उत्पन्न होत नाही. ती जमीन खालनं हसते त्या पठ्याला. ए बाबा पठ्या बघ जरा खाली बघ. तू इकडं तिकडं बघतो कुठं आवाज येतोय. नाही नाही तू खालीच बघ माझ्याकडे बघ. जिला तू माझी म्हणतोयस ना तिकडं बघ. मग त्याचं लक्ष जमिनीकडे जातं आणि ती जमीन बोलते त्याच्या बरोबर बाबा काय रे मी तुझी. अरे असे कै काले कै आजा गेला आजा तुम्ही फक्त पुढचं म्हणायचं. आजा पंजा मी म्हणणारच नाही. तसंही ज्याचं त्याला कळतं. तुम्हाला वाटतंय हा पठ्या म्हणतोय पण तो पठ्या नाही. इथला बसलेला प्रत्येक पठ्या माझ्या सहित. मी कुणाला दोष देत नाही. माझ्या सहित म्हटलं म्हणजे कुणालाच दोष लागत नाही. लक्षात घ्या इथं फक्त मला दोष आहे. अरे माझं माझं करत गेला तो. ती जमीन म्हणते बाबा कोण मी तुझी. अरे मी तुझी कधीच नव्हते. कालांतराने तुझी माती होईल माझ्यामध्ये येऊन मिसळशील. मी तुझी नाही तू माझा. कशाला रे अहंकार करतोयस रे बाबा. दुर्योधनाला अहंकार झाला. देवाची सत्ता मान्य करायला अजिबात तयार नाही. बाबा त्याच्याकडे काय काय हे तो विसरून गेला. तरी सुद्धा देवानं नम्रता सांगितली. नम्रतेनं सांगितलं दुर्योधना बघ माझ्याकडे बाकी काही नाही पण मात्र 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट माझ्याकडे 56 कोटी यादवांचं सैन्य आहे जे बाबा निकराची लढाई करेल. आणि दुसरं माझ्याकडे फक्त मी स्वतः असेल मात्र मी फक्त आणि फक्त रथाचं सारथ्य करण्याचं काम करेन. हातामध्ये शस्त्र धरणार नाही. दुर्योधनाने विचार केला काय मग याचा उपयोग आहे. याला घेऊन उपयोगाचं आपण आपलं 56 कोटी यादवांचं सैन्य घेऊ. आपल्याला तेवढंच पुरेसं आहे याला हरवण्याकरता. आणि उरलेला माझा भगवंत परमात्मा अर्जुनाने घेतला. परिणाम युद्धाचा काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहितीये. काय झालं बरं. अर्जुन अहो मोठ्यानं बोला. अर्जुन जिंकला आणि हरलं कोण. दुर्योधन नाही. प्रत्येकाच्या मनातला अहंकार हरला. का भगवंत मिळण्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करतोय पण त्या भगवंताचा परिचय करून घेण्याकरता कोणीही प्रयत्न करत नाही. देव मिळावा पण मिळालेला देव कळल्याशिवाय त्याचा उपयोग नाही.
हरावं लागतं आयुष्यामध्ये. मग हाच भगवंताचं अस्तित्व, हाच देव मिळवण्याकरता आपण कुठं कुठं जावं? अनेक मार्ग सांगितलेले आहेत, पण ते देवापर्यंत, भगवंतापर्यंत पोहोचवतीलच याची गॅरंटी नाही. पहिल्यांदा सगळ्यात कुणाकडे जावं? तर जीवाकडे जावं का देव शोधण्याकरता? नाही. जीवाकडे जर काही मागायला गेलं तर जीव तुम्हाला देव सापडूनच देणार नाही. बघा शेजाऱ्याला विचारून, तुमच्या शेजारी म्हणजे तुमच्या शेजारी बसलेला तो एक जीवच आहे. तुमच्या घरचा सगळ्यात मोठा मेंबर असेल तरी तो ही एक जीवच आहे. भले इथं कीर्तनाला उभी राहिली असेल तरी तो ही एक जीवच आहे. हा जीव दुसऱ्या जीवाला देव दाखवू शकत नाही. या जीवाजवळ जर गेला तर तो जीव तुम्हाला त्याच्याच प्रपंचातल्या दुःखाच्या गोष्टी सांगतोय. बरोबर आहे ना? तुम्ही एकमेकांना भेटला तर कधी देवाविषयी चर्चा केली का? केली? कधी संतांविषयी चर्चा केली नाही. तुम्ही केवळ आणि केवळ तुमचं दुःख कवटाळता आणि समोरच्याला सांगत बसता. आणि ते समोरचं पण एवढं पटाईत असतं, ते तुमचं सगळ्याच दुःख अगदी रडत 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 ऐकून घेतं आणि सगळ्या जगाला हसत हसत सांगतं. बरोबर आहे ना? याच्याकडे गेल्यावर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल का? आणि जीवाकडे जाणं काही फायद्याचं नाही. येड्याला केलेला प्रश्न, येड कळतं का? वेड आपल्या भाषेत जरा बोलले, वेड्याला केलेला प्रश्नासारखा आहे. बाजारामध्ये दोन वेडी भेटली आणि त्या वेड्यानं पुढच्या वेड्याला प्रश्न केला, ए वेड्या, प्रश्न बारकाईनं ऐका बरं का, किती जणांना कळतोय आणि किती जणांच्या टावर खाली रेंज आहे हे मला चांगलं पक्क कळेल. बघा, ए वेड्या, हे बघ, माझ्या हातामध्ये ही पिशवी आहे. या पिशवीमध्ये काय आहे हे जर तुम्हाला सांगितलंस तर या पिशवीतले सगळेच्या सगळे आंबे तुला देऊन टाकीन. काय त्याचे चेहरे खुलले, पण काय जणांच्या टावर खालीच रेंज नाही. बरं, त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न बघा, कीर्तन झाल्यानंतर कळतोय का? त्याच वेड्यानं दुसऱ्या वेड्याला तोच प्रश्न केला, पण जरासा फिरून विचारला. आता तो वेडा पण जरा हुशार आहे आणि त्यात जरासं भरकटलेला आहे. त्यानं प्रश्न केला, हे बघ, ही पिशवी आहे, या पिशवीमध्ये किती आंबे आहेत हे जर तुम्हाला सांगितलंस तर यातले 12च्या 12 तुला देऊन टाकेल. कळलं का? जीवाकडे काहीतरी मागण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच वेड्याला काहीतरी विचारणं. याला काही अर्थ नाही. पण जीवाकडे जाऊन तुम्हाला जे हवं ते भेटेल का? आणि हा जीव गरजेपुरता मर्यादित नाही राहत. हा आवडीच्या दिशेनं भरकटत राहतो. गरज आणि आवड जराशी वेगवेगळी आहे. जरा त्यातला फरक सांगते तुम्हाला. गरज म्हणजे काय आणि आवड म्हणजे काय? गरज, भूक लागल्यानंतर जेवणं ही माणसाची काय आहे? नक्की का? भूक लागल्यानंतर जेवणं ही माणसाची गरज आहे. पण जेवण झाल्यावर तंबाखू चोळणं ही काय? आवड. कळतंय ना? आपला सगळ्या जीवाचा प्रवास हा आवडीच्या दिशेनं चाललाय आणि म्हणून तरी कुठेतरी आम्ही सवडीनं परमार्थ करायचा प्रयत्न करतोय. नका करू. तुम्हाला आशामध्ये भेटणारच नाही. मग जावं कुणाकडं सांगा महाराज, संसाराकडे जावं का? आहे संसारच मुळात कसा आहे? दुःख बांधवडी. Thank you.
दुःख बांधवडी आहे हा संसार. मला वाटतंय आजपर्यंत जेवढी पारायण झाली तेवढ्या प्रत्येक पारायणामध्ये हे प्रमाण येतच, प्रत्येक कीर्तनामध्ये हे प्रमाण येतच. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार किंवा संसार दुःखामुळे चमकळे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. तरी सुद्धा या संसाराला आम्ही काय करतो बरं? रक्ताचं, हाडाची, अहो जरा मोठ्यानं बोला, रक्ताचं आळत कर, रक्ताचं, हाडाची, दिवसाची. बरं आहे. मग मला कशाला बरोबर दादा? एवढं सगळं यांना कळतंय. एवढं सगळं कर 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 करून मर 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 करून आम्ही संसार करतोय, पण या संसारामध्ये आम्हाला ते सुख भेटलं नाही. त्या भगवंतापर्यंत आम्ही पोहोचलोच नाही, कारण आम्हाला त्याच्यामधून काहीच वेळ मिळाला नाही. वेळ भेटल, कधी भेटल? नंतर शेवटी सांगते कधी भेटल तो, आता नाही. आम्हाला विचारतात बरं का लोक, विचारतात, अहो महाराज एवढा सोन्यासारखा संसार सोडून का रात्रंदिवस फिरताय? तेही या वयात, या वयात. आम्ही त्यांना तेच सांगतो, या वयात यावं यात. कळलं ना? पाणी जरा फोडून सांगू, या वयात यावं यात. आदरण भाग्यवंत जोरदार टाळ्या वाजवा. अहो इतकं सुंदर, इतकी छान प्रमाण हवी ती प्रमाण देत आहेत आपण आपल्या मनापासून. कारण टाळीवर अजून जीएसटी लागलेला, तेवढी एकच गोष्ट ठेवली सरकारने आपल्याकरता जीएसटी शिवाय, नाही का? जे जीएसटी भरतंय त्याला चांगलं कळतंय. मग टाळीवर जीएसटी नको लागायला आपल्याला, बरोबर आहे ना? कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. संतांनी ठासून ठासून सांगितलं रे आपल्याला. संत समर्थ रामदास स्वामी सांगतात, तुम्हाला आम्हाला सावध करतायत. ते म्हणतात सावधान, सावध व्हा, सावध सावधानाचे वदे नारायण. अगदी 10 वर्षापासून 70 वर्षापर्यंत गणित मांडते. या संत समर्थ रामदास स्वामींनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. काय बारीक वाचलं? संत समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावधान व्हा. 10व्या वर्षी तुम्हाला बालपण येतं आणि 10 वर्षाचं बालपण आहे. महाराज म्हणतात 10 वर्ष बालपण, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, 20 वर्ष
आता 35-40 आणि मुली भेटत नाही. आता जरा वेगळे पण या काळामध्ये सांगितलं महाराजांनी. आता आली 40 वर्ष होती. 40 वर्ष होती. डोळा 40 आली. आली का? डोळा 40 आली. पण 40 डोळ्याला येऊनच सावध होत नाही. काय करतो? एक चष्म्यातलं वरनं आणि खालीनं आणि नको ते बघतो. डोळ्यात भुरळ पडली. डोळ्यात भुरळ पडली. बघता बघता 50 आली. 50 वर्ष होती. बघा गंभीर बघा. 50 वर्ष होती. आणि त्यांच्या पंगती काय पंगती आहेत ना चालतात. नको ते बोलायचं रागानं. त्याला हालायच्या रात्री का 50च्या वयात. होय ऐकत तर 50 वर्ष होती. आणि त्यांच्या पंगती श्यामकेस शुभ्र होती. शुभ्र शुभ्र पांढरं पांढरं. श्यामकेस शुभ्र होती. त्याची हाताला साठीची गोधी नाठी. नाठी साठीची गोधी नाठी म्हणते खरे आपल्याला. साठी ओलांडलं म्हातारं. आता याची साठीची गोधी नाठी झाली. ते सगळीकडे वाटत नाही का? आपण पण त्या वयात जाणार. आपली तर गोधी साठीची नाठीच होणार आहे. बघूया ती कसं बोलतो. साठीची गोधी नाठी. साठीची गोधी नाठी. मग हात आली काठी. मग हात आली काठी. वसवस्त लागे काठी. त्याची हाताची काठी. सकाळीची रचना होती. सकाळीची झाली रचना. सकाळीची झाली रचना. ऐका. बसलेलं उठवना. बसलेलं उठवना. उठलेलं चालवना. उठलेलं चालवना. मग आयुष्याच्या वाटेवर लागताना प्रत्येक संत तुम्हा आम्हाला सावध करतायत. अरे संसारामध्ये नको त्या गोष्टीमध्ये भरकटत जाऊ नका. तुम्हाला देव शोधायचा आहे. नाही भेटणार तिकडे देव. आयुष्य निघालं तुमचं. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत
जगाचा घोर वहा ध्यानी राहा रे श्रीहरीच्या. मग कुणाकडे जावं महाराज? अजून आपलं पहिलंच चरण सुटतंय. कुणाकडे जावं? देवाकडं? अरे मी मगाशीच देवाचा स्वभाव सांगितला. घेसी तेव्हा ऐसा अससी. अरे त्याच्यासारखा साधा आणि सरळ कोणच नाही. तो देव सरळ माणसाला सरळ आहे आणि वाकड्याला वाकडाच आहे. तो आधी घेतो, त्याला जे हवंय ते घेतो आणि मग तुम्हाला जर त्याच्या मनात असेल तर देतो. त्याच्याकडे जाऊन तुम्हाला तोच त्याचा परिचय करून देत नाही. मग कुणाकडे जावं? या जगतामध्ये केवळ आणि केवळ एकच असं माध्यम आहे की ज्याला तुमच्याबद्दल अंतःकरणामध्ये कळवळ आहे. आणि असा एकच मनुष्य, असे एकच आहेत, ते म्हणजे संत. त्यांच्याकडे जा, पण नुसतं जाऊन उपयोगाचं नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं सद्भावनेनं मस्तक त्यांच्या चरणावर टेकवा. ते टेकवावं तेव्हाच खरा देव तुम्हाला भेटेल. अभंगाचा